समजा वस्तूची खरेदी किंमत 100 ला आपण वस्तू खरेदी केली व विकली 8% लाभाने 108 रुपयाला. तर आपण खरेदी केली तिला X रुपयाला व ॲक्च्युअल मध्ये विकली कितीला 1566 रुपयाला. तर यांचं काय करायचं आपण इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तर काईल 100 गुणिला 1566 बरोबर X गुणिला 108. आता हा 108 इकडे त्यांना भागिला होईल. मग 100 गुणिला 1566 भागिला 108 बरोबर X. आता यांचा गुणाकार करून घेऊ आपण. 1566 गुणिला 100 म्हणजे 2 शून्य ठेवले भागिला 108 बरोबर X. आता दोघा संख्यांना भाग कशाने जातो तर बघा शेवटी 8 आहे इथं 60 आहे 600 4 ने भागले व कसोटी बघितली आपण तर याला 12 ने भाग जातो. 12 ना मगटो से 12 एक 12 उरले किती 3 3 60 ला 36 12 एक 12 24 12 त्रिक 36 उरला 6 उरला किती 6 खाली आला 12 शून्य 0 60 झाले 12 पंचे 60 शून्य उरला 12 शून्य 0. आता आपण याला व्यवस्थित करू. 13,050 भागिला 9 9 एक 9 उरला किती 4 4 और 0 40 9 चौक 36 उरला किती 4 4 और 5 45 9 5 45 0 0 उरला 9 0 0 1450. ऑप्शन क्रमांक आपला 4.